काम पूर्ण होण्यापूर्वीच मुंबई गोवा महामार्गावर टोल वसुली सुरू होणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील टोल नाका सुरू होण्याचे संकेत मिळाले। केंद्र शासनाने याबाबत निविदा प्रक्रिया सुरू केली असून उद्या टोल वसुलीसाठी ठेकेदार नेमण्यात येणार आहेत। मे महिन्यापासून हा टोल नाका सुरू होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। या टोल नाक्यावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिलेल्या मुंबई गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव टोल नाक्याच्या शुभारंभाचे संकेत आता मिळालेले आहेत। केंद्र शासनाने याबाबतच्या निविदा ज्या आहेत त्या काढलेल्या आहेत। 24 एप्रिल रोजी या टोल नाक्यावरती टोल वसुलीसाठी कंपनी जी आहे, ठेकेदार जो आहे तो नेमला जाणार आहे। मुंबई गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव टोल नाका जो आहे, हा टोल नाका महामार्गाचं काम ज्यावेळी सुरू झालं त्याचवेळी उभारण्यात आला होता आणि त्यानंतर या ठिकाणी या टोल नाक्यावर अनेक आंदोलनं देखील झाली। आपण जर पाहिलं असेल तर 2023 मध्ये या ठिकाणी या टोल नाक्याचा शुभारंभ देखील करण्यात आला होता। काही वेळ वसुली देखील जी आहे ती करण्यात आली होती। मात्र त्या ठिकाणी स्थानिक राजकीय नेत्यांनी जे आंदोलनं केली किंवा इथले जे प्रवासी संघटना आहेत त्यांनी जे आंदोलनं केली त्या आंदोलनानंतर या ठिकाणी ही वसुली जी आहे ती स्थगित करण्यात आली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता त्या वसुली जी आहे ती आता केली जाणार आहे। उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।